मग ते सर्व आपापल्या घरी निघून गेले. पण येशू जैतुनाच्या डोंगराकडे गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला. तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व फरीसी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारित असता तो उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कुठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? ती स्त्री म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मी तुला दंड ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नको. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू मंदिरात गेला आणि त्याच्याकडे भरपूर लोक आले. पुष्कळ लोक येशूभोवती गोळा झाले आणि येशू त्यांना शिकवू लागला. आणि येशू लोकांना शिकवत असताना शास्त्री व फरीसी लोकांनी एका बाईला तिकडे आणलं आणि ते बाईला मध्ये उभं केलं. आणि शास्त्री फरीसी येशूला म्हणाले की ही बाई व्यभिचार करताना पकडलेली आहे. मोशेने आम्हाला अशी आज्ञा दिलेली आहे की अशांना दगडमार करावा. तर तुम्ही काय म्हणता? तुमचं काय मत आहे? असं त्यांनी का विचारलं? कारण येशूला बोलण्यात धरावं, येशूवर काही दोष लावावा म्हणून ते वाट बघत होते. येशू बोलताना चुकेल, काहीतरी भलतंच बोलेल आणि आम्हाला निमित्त मिळेल, आम्ही याच्यावर दोष ठेवू शकू, म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला, त्याची परीक्षा घेण्याकरता. आणि येशूने काय केलं? येशू लगेच ओणवला आणि ओणवून तो जमिनीवर बोटाने काहीतरी लिहू लागला. आणि येशू जेव्हा बोटाने काहीतरी लिहू लागला तेव्हा ते त्याला एकसारखे विचारायला लागले, सांग ना, सांग ना, सांग ना, काय करायचं? येशू उठला आणि येशू म्हणाला, तुम्हापैकी जो निष्पाप असेल त्याने तिच्यावर पहिला दगड टाकावा. असं बोलून पुन्हा येशू ओणवला आणि तो लिहू लागला. तेव्हा ते जे लोक होते ते सगळे निघून गेले आणि सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात म्हातारा माणूस निघून गेला. सगळ्यात म्हातारे जे होते ते पहिले निघून गेले, मग तरुण माणसं निघून गेली. येशू थोड्या वेळाने उठला आणि बघतो तर कोण नाही आहे, फक्त ती स्त्री तिकडे आहे. येशूने त्या स्त्रीला विचारलं, तुला दोष लावणारे कुठे गेले? त्यांनी तुला शिक्षा ठरवली नाही का? दंड ठरवला नाही का? आणि ती बाई म्हणाली, नाही प्रभूजी, कोणीच मला दंड ठरवला नाही. मग येशू तिला म्हणाला, जा, मीही तुला दंड ठरवत नाही, यापुढे पाप करू नकोस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, सामान्य लोक येशूचं ऐकत होते, गरीब लोक येशूचं ऐकत होते, आजारी लोक येशूचं ऐकत होते. येशूच्या भोवती जो गोतावळा असायचा, माणसांचा लोंढा असायचा, तो गरिबांचा होता, सामान्य लोकांचा होता, अशिक्षितांचा होता, गरजूंचा होता, आजारांचा होता. असे लोक नेहमी येशूच्या मागे असायचे, हजारोच्या संख्येने मागे असायचे. मात्र येशूला ज्यांनी विरोध केला ते सगळे त्या काळचे धर्मपंडित होते, धर्मगुरू होते, पुजारी होते, याजक होते, शास्त्री आणि फरीसी होते. ते येशूला पकडण्यासाठी निमित्त शोधत होते.
त्यांना येशूचं कार्य बघवत नव्हतं आणि म्हणून ते येशूला धरण्यासाठी काहीतरी कारण शोधत होते. आणि म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींनो, त्यांनी काय कारण शोधलं? त्यांनी एका व्यभिचारी स्त्रीला पकडून आणलं आणि ह्याला येशूला प्रश्न विचारला की मोशेने आम्हाला असं सांगितलेलं आहे की पाप करणाऱ्यांना दगड मार करावा. तुमच्याकडे कोणी पाप केलं तर त्याला मध्ये उभं करायचं आणि दगडाने मारून टाकायचं, असं मोशेने आम्हाला शिकवलेलं आहे. तर तुम्ही काय म्हणता? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने लगेच उत्तर दिलं नाही. येशू ओनावला आणि जमिनीवर बोटाने काहीतरी लिहू लागला. बायबलमध्ये सांगितलेलं नाहीये येशूने काय लिहिलं, पण पुष्कळ लोकांनी त्याचा अर्थ काढलेला आहे आणि मलाही तो अर्थ पटतो की येशू त्यांची पाप जमिनीवर लिहित होता. बराच वेळ झाला येशू उठेना. ती लोक म्हणतात सांग ना, सांग ना, सांग ना. तेव्हा येशू उठला आणि येशू म्हणाला, तुम्हापैकी जो निष्पाप असेल, ज्याने एकही पाप केलं नसेल, पाप रहित असेल, त्याने तिच्यावर पहिला दगड टाकावा. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, वृद्धांपासून आरंभ करून म्हाताऱ्यापासून आरंभ करून सगळेचे सगळे निघून गेले. सगळ्यात पहिला गेला तो सगळ्यात म्हातारा आणि सगळ्यात शेवटी गेला तो सगळ्यात तरुण. कारण काय? कारण म्हाताऱ्याची पाप जास्त होती. म्हाताऱ्याच्या आयुष्यामध्ये पापाचा ढिगारा साचला होता. त्याला सगळी पापं आठवली आणि तो लगेच निघून गेला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू उठला आणि येशूने पाहिलं कोणी नाहीये, फक्त ती बाई आहे. येशूने त्या बाईला प्रश्न विचारला की बाई, तुला दोष लावणारे कुठे गेले? तुला कोणी दंड ठरवलं नाही काय? ती बाई म्हणते कोणीही नाहीये. आणि मग येशू म्हणाला, जा, मीही तुला दंड ठरवत नाही, यापुढे पाप करू नकोस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या उतार्यामध्ये ज्ञानाचा खजिना आहे आणि आपण देवाच्या राज्याची काही रहस्य आता शिकणार आहोत. पहिलं रहस्य असं, येशूला प्रतिसाद कोणी दिला? येशूच्या मागे कोण गेले? नीट कान देऊ नये का? गरीब लोक, सामान्य लोक, पददलित लोक, समाजाने वाईट टाकलेले लोक, आजारी लोक, नम्र लोक, न शिकलेले लोक, असे लोक नेहमी येशूच्या मागे लोंढ्याने गेले. कारण त्यांच्यामध्ये गर्व नव्हता, अहंकार नव्हता, मिजास नव्हती, मीपणा नव्हता. मी कोणी मोठा आहे असं ते म्हणत नव्हते. ते म्हणतात आम्हाला देवाची गरज आहे, म्हणून ते नेहमी येशूच्या मागे गेले. येशूला विरोध करणारे मुख्यतः कोण होते? त्या काळचे धर्मपंडित, धर्मगुरू, याजक, पुजारी यांनी येशूला विरोध केला. का? कारण लोकांचे लोंढे येशूच्या मागे होते, धर्मगुरूंच्या मागे नव्हते. धर्मगुरू एकही चमत्कार दाखवू शकत नव्हते. धर्मगुरू आजारानं बरं करू शकत नव्हते. धर्मगुरूंकडे देवाचं सामर्थ्य नव्हतं. धर्मगुरूंच्या मुखात देवाची वचनं नव्हती. धर्मगुरूंचं ऐकून कोणाचं भलं झालं नाही आणि म्हणून लोक येशूच्या मागे जात होते, धर्मगुरूंच्या मागे जात नव्हते. म्हणून सगळे धर्मगुरू त्यावेळी येशूला मारायला टपले होते, येशूला पकडायला टपले होते. ते येशूच्या मागे हात धुवून लागले होते. ते येशूला दोषात पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी अनेक प्रयत्न केले, त्यातला हा एक प्रयत्न. या लोकांनी अनेक प्रयत्न केले येशूला पकडण्यासाठी, त्यातला हा एक प्रयत्न. एकदा त्यांनी या व्यभिचारी स्त्रीला आणलं, येशू समोर उभं केलं, मध्ये उभं केलं आणि येशूला प्रश्न विचारला. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगभर आजही तेच घडत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा, जिकडे जिकडे येशूचं कार्य आहे तिकडे कोणते लोक येतात? गरीब लोक, गरजू लोक, आजारी लोक, समाजाने धिक्कारलेले, समाजाने वाईट टाकलेले, पददलित, अशिक्षित, अडाणी, निरक्षर असे लोक येशूकडे पहिले येतात. अशा लोकांचे लोंढेचे लोंढे येशूच्या मागे येतात. आणि मग मुख्यतः विरोध कोण करतं? जे धर्मगुरू आहेत, ज्यांना समाजामध्ये मान आहे पण चमत्कार करण्याचं सामर्थ्य नाही आहे, ज्यांच्या तोंडात देवाची वचनं नाही आहेत, अशा माणसांना देवाच्या कार्याविषयी जेलसी वाटते, हेवा वाटतो, मत्सर वाटतो आणि असे लोक ह्या कार्याला विरोध करतात. हालेलुया, 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 हालेलुया.
हे पहिलं रहस्य आपण शिकलं पाहिजे की येशूच्या कार्याला प्रतिसाद देणारे, येशूकडे येणारे लोक नेहमीच गरीब असतात, नेहमीच साधे भोळे असतात, नेहमीच अडाणी असतात. जगाच्या पाठीवर कुठेही जा, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, हेच चित्र तुम्हाला दिसेल. दुसरी गोष्ट, दुसरं सत्य की येशूने ज्या माणसांना सांगितलं की तुमच्यापैकी कोण निष्पाप असेल तर, देवाने मोशेच्या द्वारे यहुदी लोकांना अधिकार दिला होता पापी लोकांना मारण्याचा. पण देवाने काय सांगितलं होतं, तुम्ही पहिल्यांदा पाप टाळा. जे पाप टाळतील त्यांनाच पाप्यांना शिक्षा करायचा अधिकार आहे. तुम्ही स्वतः पाप करता आणि पापी लोकांना दगडमार करणार, हे कसं काय? तुम्ही जर पाप करत नसाल तरच पापी लोकांना तुम्ही शिक्षा करू शकता. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूने असं सांगितलं नाही की दगड मारू नका, कारण देवाने स्वतः सांगितलं होतं की पापी माणसांना दगड मारा. येशू कसं सांगणार की दगड मारू नका? येशूच्या पित्याने मोशेच्या द्वारे सांगितलं होतं की अशांना दगडमार करावा, म्हणून येशू असं बोलला नाही दगड मारू नका. येशूने सांगितलं दगड जरूर मारा, पण दगड मारण्याचा अधिकार देवाने कोणाला दिलेला आहे? जो स्वतः पाप करत नाही त्याला. तिकडे एक पण असा निष्पाप नव्हता, पाप रहित असा एक पण नव्हता, आणि म्हणून सगळे निघून गेले. देवाच्या राज्यातले दुसरं रहस्य आपण शिकत आहोत की आपण सगळे पापी आहोत आणि मग आपल्याला दुसऱ्या पापी माणसाला दोष द्यायचा काय अधिकार आहे? दुसऱ्यांची टीका करायचा काय अधिकार आहे? दुसऱ्यांची निंदा करायचा काय अधिकार आहे? ही अशी ती तशी, ही अशी ती तशी, हा असा तो तसा. जीभ वर खाली जाते, जिभेला हाण नाही की नाही? दुसऱ्यांचे दोष शोधण्यासाठी बीएची डिग्री घ्यायची गरज नाही. बीएची डिग्री न घेता आपण दुसऱ्यांचे दोष शोधू शकतो. ही ताकद सगळ्यांकडे आहे, हा दुर्गुण सगळ्याकडे आहे. जीभ वर जाते खाली येते, वर जाते खाली येते. माझी शेजारणी ना एवढं कशाला? किती बायकांना जर मोकळं सोडलं तर नवऱ्याच्या विरुद्ध बोलतील. हा ना सैतान, नुसता सैतान. कोण? माझा नवरा. असं अगं सैतानाशी कशाला लग्न केलं मग? दुसऱ्यांचे दोष काढणं, कुणाचे तरी दोष काढणं आपल्या काढल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आणि येशूने काय सांगितलं? तुम्ही निष्पाप नाही आहात, तुम्ही दगड कसा मारणार? असं येशू बोलू शकला असतं, पण बायबलचे वचन असं आहे, जो निष्पाप असेल त्याने प्रथम दगडमार करावा. देवाने सांगितलं दगडमार करायला, तुम्ही करू शकता, पण देवाने हे पण सांगितलं तुम्ही निष्पाप राहा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, तिसरं रहस्य देवाच्या राज्यातलं, पहिला माणूस कोणता गेला? सगळ्यात म्हातारा माणूस. का गेला? त्याची पापं जास्त होती. आपली पापं कधी वाढतात? जसं आपलं वय वाढतं ना तशी आपली पापं वाढतात. एक माणूस जर 60 वर्षाचा असेल तर त्याने आयुष्यामध्ये 60 लाख पापं केली असतील. एक माणूस जर 40 वर्षाचा असेल तर त्याने आयुष्यात 40 लाख पापं केली असतील. एक माणूस जर तरुण 25 वर्षाचा, त्याने फक्त 25 लाख पापं केलेली आहेत. मग सगळ्यात जास्त पश्चाताप कोणी केला पाहिजे? सगळ्यात म्हाताऱ्या माणसाने, कारण त्याच्या पापाचा डोंगर झालेला आहे. बरोबर? एवढा मुलगा आहे, आता माझ्यासमोर एवढा मुलगा आहे 5 वर्षाचा, त्याने बिचाराने केवढी पापं केली असतील? कमी केली आहेत पापं. हालेलुया, 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 हालेलुया. कुणाला असं वाटू नये की लहान मुलं पापं करत नाहीत, म्हणून मी एक उदाहरण देतो. एक बाई आपल्या मुलाला खाऊ देते आणि सांगते की हा तू घे, थोडासा ताईला ठेव, बहिणीसाठी ठेव. हा बेटा जातो एकटा खातो, आणि मग त्याची बहीण आली की आई विचारते तुला त्याने खाऊ दिला का? ती म्हणते नाही. मग ती जाते भावाला विचारायला, अरे संजू माझा खाऊ कुठे आहे? खाऊ? कसलं खाऊ? अरे तुला आईने दिलं होतं ना? नाही नाही, मी काय खाऊ खाल्ला नाही, मी काही खाऊ खाल्ला नाही. एवढासा मुलगा खोटं बोलतो. त्याच्या दृष्टीने, देवाच्या दृष्टीने मोठं बाप आहे. एवढासा मुलगा, आईने मला खाऊ दिलाच नाही.
लहान मुलं पण पाप करतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जसं आपलं वय वाढत जातं तशी आपली पाप वाढत जातात. आपल्या पापांचा डोंगर होतो. म्हणून तुम्ही पुष्कळ लोक म्हणता ना, आम्हाला भरपूर आयुष्य पाहिजे, पण सांभाळा, जास्त काळ जगाल तर जास्त पाप होतील. ती रोज साफ करायची तुम्हाला सवय आहे का? रोज जर पाप साफ करत असाल, देवाकडे क्षमा मागत असाल तरच दीर्घकाळ जगा. रोज जर पापांची क्षमा मागत नसाल तर दीर्घकाळ जगल्यामुळे नुकसान होणार, फायदा होणार नाही, कारण पापाचा डोंगर वाढेल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि पुढचं सत्य बघा, चौथं सत्य जे आपण शिकत आहोत. येशूने त्या बाईला सांगितलं, मी तुला दंड ठरवत नाही, मी तुला शिक्षा करत नाही, जा, मीही तुला दंड करत नाही. का असं सांगितलं? येशूला शिक्षा करायचा अधिकार आहे, कारण तो निष्पाप आहे. त्याने पाप केलेलं नाहीये. तो सुद्धा यहुदी आहे, त्याला सुद्धा मोशेचा करार लागू आहे. तो सांगू शकत होता की मी तुला शिक्षा करतो, कारण मी निष्पाप आहे, मला अधिकार आहे. पण प्रभू येशू माणसांचं तारण करण्यासाठी जगात आला होता, न्याय करण्यासाठी नाही. तो जगात माणसांना शिक्षा करण्यासाठी आला नव्हता. तो जगाचा तारणारा म्हणून आला होता, न्यायाधीश म्हणून नाही. तो दुसऱ्यांदा येणार आहे न्यायाधीश म्हणून. हालेलुया. त्याच्या दुसऱ्या आगमनाची आपण वाट पाहत आहोत. तो आकाशात अवतरेल, देवदूतांच्या लवाजम्यासहित, वाद्यवृंदासहित तो आकाशात येईल, दिव्यदूतांसहित. तो न्यायासनावर बसेल, पृथ्वीवरची सगळी राष्ट्र जमवली जातील आणि तो संपूर्ण पृथ्वीचा न्याय करणार आहे. तेव्हा तो न्यायाधीश असेल. पण आता तो जो आला होता 2000 वर्षापूर्वी, तो जगाचा तारणारा म्हणून आलेला आहे, न्यायाधीश म्हणून नाही. एकालाही त्याने शिक्षा केली नाही, एकाला सुद्धा शिक्षा केली नाही, कारण तो तारणारा म्हणून आला होता. कुणी प्रश्न विचारेल, तो जर देव आहे तर पाप्यांना त्याने शिक्षा ना काय केली? कारण तो पाप्यांना शिक्षा करण्यासाठी आला नव्हता, तर पाप्यांना वाचवण्यासाठी आला होता. पण दुसऱ्यांदा जेव्हा तो येईल आणि न्यायासनावर बसेल, तेव्हा तो उजवीकडच्यांना स्वर्गात पाठवेल आणि डावीकडच्यांना नरकात पाठवेल. जो पापी आहे त्याला शिक्षा करेल आणि ज्याची पाप धुतली गेलेली आहेत त्यांना तो स्वर्गात पाठवेल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दुसऱ्यांदा येशू न्यायाधीश म्हणून येत आहे, पण पहिल्यांदा तो आला होता तारणारा म्हणून. म्हणून त्याने कुणालाही शिक्षा केलेली नाही आहे. या बाईला त्याने शिक्षा केली नाहीये, कारण तो शिक्षा करण्यासाठी आला नव्हता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या उतारामधील मुख्य संदेश काय आहे? मुख्य संदेश हाच आहे की आपण आपला वेळ दुसऱ्यांचे दोष काढण्यासाठी घालवू नये. आपण आपला वेळ दुसऱ्यांचे दोष शोधण्यासाठी घालवू नये, तर आपण आपला वेळ आपलं हृदय साफ करण्यासाठी घालवावा, आपलं अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी घालवावा, आपल्या जीवनातली पाप धुवून काढण्यासाठी घालवावा, आपण चांगलं होण्यासाठी आपला वेळ घालवावा, आपल्या वाईट सवयी काढून टाकण्यासाठी आपण आपला वेळ घालवावा. आपल्याला शिवी मारायची सवय असेल ती काढली पाहिजे, लाच घ्यायची सवय असेल काढली पाहिजे, दुसऱ्यांना ठोसे मारायची सवय असेल तर ती काढली पाहिजे, रागवायची सवय असेल फारच रागवायची काढली पाहिजे सवय. सगळ्या वाईट सवयी काढल्या पाहिजेत. आपण स्वतःला स्वच्छ केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. त्यासाठी वेळ घालवा, त्यासाठी मेहनत करा. पण दुसऱ्यांचे दोष शोधण्यासाठी मेहनत करू नका. दुसऱ्यांचे दोष काढल्याने देव तुम्हाला कधीच बक्षीस देणार नाही. जो दुसऱ्यांचे दोष काढतो आणि दुसऱ्यांना शिक्षा करतो, त्याच्यावर देवाचा क्रोध स्वर्गातून भडकतो, देवाचा कोप त्याच्यावर होतो. त्याला आजार येतात, दुःख येतात, तो अडखळतो, पडतो, त्याची वाट लागते. सांभाळा. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जर जीभ वर खाली करत असाल आणि ही अशी ती तशी तो तसा करत असाल, देवाचा राग भडकेल. तुमच्या कुटुंबाची वाताहात होईल. तुमचीच नाही, कुटुंबाची वाताहात होईल. कुटुंब उद्ध्वस्त होईल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दुसऱ्यांचे दोष कधीच काढू नका.
त्यापेक्षा आपला वेळ आपली वाईट सवय काढून टाकण्यासाठी घालवा. मी पुष्कळ वर्षापूर्वी कॉलेजला शिकवत होतो आणि मला एक सवय होती, दरवर्षी मी मुलांना वर्षाच्या शेवटी सांगायचो की माझ्यात काही दोष असतील ते मला सांगा. आणि मुलं मला सांगायचे ब्रदर ने सर तुमचे हे विकनेसेस आहेत आणि हे स्ट्रॉंग पॉइंट्स आहेत. माझे स्ट्रॉंग पॉइंट्स मुलं सांगायची, माझे विकनेसेस सांगायचे. आणि मला आठवतं माझे काही विकनेसेस होते, त्या दिवसापासून मी त्या विकनेसेसवर, त्या माझ्या दुर्गुणावर मात करायचो. एक मला वाईट सवय होती, मी वर्गात शिकवत असताना एखादा मुलगा किंवा मुलगी बोलत असेल तर मी काय करायचो, खडूचा तुकडा करायचो आणि खडूचा तुकडा फेकून द्यायचो त्या मुलावर किंवा मुलीवर. आणि मुलांनी सांगितलं, सर ही तुम्हाला वाईट सवय आहे, तुम्ही नाही मुलगा बघत नाही मुलगी बघत आणि सरळ खडू फेकता. तुम्हाला मजा वाटते पण आम्हाला लाज वाटते. तुम्हाला मजा वाटते पण आम्हाला लाज वाटते, ही वाईट सवय आहे. मग मी काढून टाकली, बंद करून टाकलं. दुसरी मला वाईट सवय होती, फार वाईट सवय, मला माझ्या आवाजाचा फार गर्व होता, म्हणून आता बसलाय. मला माझ्या आवाजाचा फार गर्व होता. मला असं वाटायचं मी 5000 लोकांसमोर विदाऊट माईक बोलू शकतो, असं मला वाटायचं. मला फार गर्व होता. आणि मग मी मुद्दाम जोराने बोलायचो आणि मी विचारायचो मागे आवाज येतो का. मुलं सांगायची बस 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 बस. पुढची मुलं तर कानावर हातच ठेवायची, सर थांबा ना आम्हाला सहन होत नाही. तेवढा मला चेव चढायचा, मी अजून जोराने बोलायचो. आणि त्याची शिक्षा मला झाली. शिक्षा काय झाली, आता मी नीट गाऊ शकत नाही, माझा आवाज फाटला. शिक्षा झाली. मला तिसरी वाईट सवय होती, मी हजेरी घेण्यासाठी पेन घ्यायचो मुलांचा आणि पेन विसरून जायचो, तिथेच ठेवायचो, कधी माझ्या बरोबर न्यायचो. मुलांनी सांगितलं, सर आमचे कितीतरी पेन तुम्ही घेऊन गेलात. मी म्हणालो मी विसरून घेऊन गेलो, मला आठवण नाही राहत, मी घेऊन गेलो, पण आतापासून मी पेन घेणार नाही असा. हालेलुया हालेलुया. फळावरती माझे 10-15 दुर्गुण आणि 10-15 सद्गुण दरवर्षी वर्षाच्या शेवटीला मी घ्यायचो. त्याच्यामुळे मला सुधारायला चान्स मिळाला. हालेलुया. मध्येच एखादा मुलगा सांगायचा, सर जरा चांगले कपडे करून या, जरा पॉश या. ते पण मी लिहायचो. मी पॉश कपडे घालत नाही, लिहायचो मी. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण स्वतःला शुद्ध करण्यासाठी वेळ घालवावा, दुसऱ्यांचे दोष शोधण्यासाठी नाही. हा मोठा आध्यात्मिक धडा येशू आपल्याला या उतार्यात देत आहे. दुसऱ्यावर दगड मारणं सोपी गोष्ट आहे, ती मर्दुमकी नाही, तो पराक्रम नाही. उलट स्वतःचा दोष काढून टाकणं ही खरी मर्दुमकी आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण स्वतःला शुद्ध करण्यासाठी वेळ घालवला पाहिजे, दुसऱ्यांचे दोष काढण्यासाठी नाही. मसाल्याचे पदार्थ आपल्याला जास्त आवडतात, बरोबर की नाही. बटाटा आपल्याला आवडतो, समोसा आवडतो, मसाला डोसा आवडतो, बरोबर. कोणाला मोसंबी आवडत नाहीत, चिकू आवडत नाहीत, पेरू आवडत नाहीत, केळ आवडत नाही, पण मसाला डोसा आवडतो. पेपरमध्ये सुद्धा मसाला असला की वाचायला बरं वाटतं. याने त्याला शिवी मारली, त्याने त्याला शिवी मारली, याने तिकडे दगडफेक केली, तिकडे मोडतोड केली. जेव्हा आपण दुसऱ्यांचे दोष काढतो तेव्हा देवाचा क्रोध आपल्यावर भडकतो, देवाचा संताप आपल्यावर भडकतो आणि आपल्या जीवनावर शाप येतात. दुसऱ्यांचे दोष काढण्यापेक्षा आपण स्वतःला शुद्ध करूया, वाईट सवयी काढूया आणि अधिक चांगले बनूया. हालेलुया.
करता जगताचा तुझी दाता तुझ शोध कुठे मी राया प्रभु तुझी प्रेमळ बाबा तुझ शोध कुठे मी राया प्रभु तुझी प्रेमळ बाबा प्रभु गाओ तुझे गुण राया प्रभु तुझे प्रेमळ बाबा प्रभु गाओ तुझे गुण राया प्रभु तुझे प्रेमळ बाबा वाऱ्याची सुळ सुळ विरली लाटांची खळखळ सरली दुःखाने होते जग भरले त्यामधुनी तू जन्माला उपकार कसे देऊ प्रभु तुझे प्रेमळ बाबा उपकार कसे देऊ प्रभु तुझे प्रेमळ बाबा प्रभु गाओ तुझे गुण राया प्रभु तुझे प्रेमळ बाबा प्रभु गाओ तुझे गुण राया प्रभु तुझे प्रेमळ बाबा प्रभु तुझे प्रेमळ बाबा प्रभु तुझे प्रेमळ बाबा आणि या क्षणाला पुष्कळ लोकांची सांधेदुखी जॉईंट पेन्स आर्थरायटिस निघून जात आहे. आणि आता प्रभू म्हणतोय तुमच्या मनात कुणाविषयी राग असेल तो काढून टाका आणि सगळ्यांना क्षमा करा. घरच्यांना क्षमा करा, नातेवाईकांना क्षमा करा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना क्षमा करा, मित्रमंडळीला क्षमा करा आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे शत्रूला देखील क्षमा करा. सगळ्यांना क्षमा करा. टच टच टच. आणि आता तुमच्या हातून घडलेली पाप प्रभू येशूला सांगा, प्रभू समोर कबूल करा. चोरी करणं, खोटं बोलणं, लाच घेणं, शिवीगाळ करणं, दुसऱ्यांना मारहाण करणं, गर्भपात, व्यभिचार, खून, दहशतवाद, प्रभूला सांगा प्रभू ही माझी पाप आहेत, मी कबूल करतो. येशू समोर पाप कबूल करा. टच टच टच. आणि आता आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभूला सांगा प्रभू मला दुःख होतं, वाईट वाटतं, ही पाप माझ्याकडनं व्हायला नको होती, मला खूप दुःख होतं, ही पाप मी करायला नको होती. प्रभू येशू समोर पश्चाताप करा. टच टच टच. आणि आता प्रभू येशूकडे पापांची क्षमा मागा. प्रभू येशूला सांगा प्रभू मला क्षमा कर, मी पापी आहे, तुझ्या पवित्र रक्ताने माझी पाप माफ कर, माझ्या पापांकडे पाहू नकोस प्रभू, तुझ्या पवित्र रक्तात माझी पाप धुवून टाक. होय प्रभू येशू मला क्षमा कर. बोलत राहा, प्रभूकडे क्षमा मागत राहा. टच टच टच. आणि आता तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा
आणि तिकडे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. पूर्ण विश्वासाने हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील प्रत्येक आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात या क्षणाला नष्ट हो. जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी हो. जे मुके आहेत ते बोलायला लागोत. जे बहिरे आहेत ते ऐकायला लागोत. जे लंगडे आहेत ते चालायला लागोत. जे पक्षघाती आहेत ते बरे होत. जे कुष्ठरोगी आहेत ते शुद्ध होत. अंगावरचे डाग नष्ट होत. अंगावरच्या गाठी नष्ट होत. अंगावरच्या जखमा सुकवत. अंगावरची सूज उतरव. ज्यांच्या मेंदूत गाठी आहेत म्हणजे ब्रेन ट्युमर्स आहेत ते ब्रेन ट्युमर्स या क्षणाला नष्ट होत. ज्यांना अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे त्यांच्यातून अशुद्ध आत्मे या क्षणाला प्रभू येशूच्या नावाने निघून जावत. आणि येशूच्या नावाने सांगतो पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना नोकरी मिळो. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर आशीर्वाद येऊ. ज्यांना मुलं नाही आहेत त्यांना देव मुलं देव. जे कर्जबाजारी आहेत ते कर्जमुक्त होत. जे व्यसनाधीन आहेत ते व्यसनमुक्त होत. ज्यांच्या घरामध्ये नेहमी भांडणं होतात त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती हो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत. जरा डावून प्रभूचे आभार म्हणा. आपण गीत घेऊया. धन्यवाद येशूला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंच करा. तुम्हा सगळ्यावर प्रभू येशूचे आशीर्वाद येत. तुम्ही जिकडे जाल तिकडे यशस्वी व्हाल. तुम्ही बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचापासून प्रभू येशू तुमचा बचाव करेल. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावात नष्ट हो. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद होत.
ज्या लोकांना येशूचं कार्य करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे त्यांनी दोन्ही हात उंचच ठेवायचे आहेत. तुम्हा सगळ्यावर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया, किती आनंद हा. वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, प्रीतीने स्वीकारिले या पामरा. प्रीतीने स्वीकारिले अयोग्य या पामरा. पापाच्या दरीतूने वर ओढिले मला. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, धावत होतो वेगे नाशाकडे मी जरे. धावत होतो वेगे नाशाकडे मी जरे. बोलावूने मासला दाविले प्रेम तारे. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. तुझी वाणी ऐकण्या जवळ घेशील का. हृदय टेकावया जीवा धीर झाला. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीत वर्णन करण्यानं पुरेची भाव. किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धु
किती आनंद हा, किती आनंद हा प्रभू येशूने दिला आम्हा. अति भरपूर तो मती धुंद करीतो, वर्णन करण्यान पुरेशी भा. किती आनंद हा.